वय शिक्षण घ्यायचं होतं, पण देवाने कमी वयामध्ये अंगावरती जबाबदारी टाकली आणि 14 वर्ष जबाबदारी पार पाडल्यानंतर आता कुठेतरी मला वाटायला लागले की आपले पदरी यश यायला लागले. आणि आजचा हा फक्त व्लॉग नाही आहे, हा प्रवास आहे माझ्या 14 वर्षांचा संघर्षाचा, जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वडिलांचा आजारपण आणि कुटुंबाची जबाबदारी तर माझ्यावरती पहिल्यापासूनच होती, पण ऋतुजाला प्रेयसीपासून बायको बनवण्याचा प्रवास पण खूपच खडतर होता. वाईट मित्र आणि वाईट मित्रांची संगत माझ्यासाठी खूपच हानिकारक ठरली होती, पण ऋतुजाने ह्या काळामध्ये माझी कधीच साथ नाही सोडली. रखुमाईप्रमाणे माझ्या पाठीमागे उभी राहिली आणि काही गोष्टी मला समजावून सांगितल्या. आणि बघता बघता आमच्या लग्नाला 27 ऑगस्टला 2 वर्ष सुद्धा पूर्ण होतील. आणि ते म्हणतात ना, ज्याच्या पाठीशी श्रीकृष्ण सारखा मित्र आहे त्याला आयुष्याच्या रणांगणामध्ये कुणीच हारू शकत नाही. आणि तशीच काही भूमिका श्रेयसदाने बजावली आहे. मला व्हिडिओ काढण्याचा खूप वेळ होता आणि श्रेयसदाने ही गोष्ट हिरून काढली होती. आणि ऋतुजा आणि श्रेयसदाने मिळून मला कॉन्टेंट क्रिएशन करण्याचा सल्ला दिला. शेवटी कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं आणि 1 वर्ष मेहनत केल्यानंतर जवळजवळ 1.5 लाख फॉलोअर्स मी गेन केले होते. पण परिस्थितीला तेही मंजूर नव्हतं. अचानक माझं अकाउंट हॅक झालं, तरी सुद्धा मी खचून गेलो नाही. परत नवीन जिद्दीने अकाउंट चालू केलं आणि 1.5 महिन्यामध्ये जवळजवळ 40,000 फॉलोअर्स गेन केले. जेव्हा आम्ही कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं होतं तेव्हा आम्ही एक स्वप्न बघितलं होतं की आमचं स्वतःचा एक स्टुडिओ असावं, ज्याच्यामध्ये आम्हाला प्रॉपर कॉन्टेंट शूट करता येईल. आणि आज ते सुद्धा स्वप्न पूर्ण व्हायला लागले. आणि वाढत्या वयानुसार माझ्या एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली, जर तुमची संगत चुकली तर तुमचं आयुष्य एका वेगळ्या वळणावरती जातं. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला असे मित्र आणि अशी बायको भेटली. जितका हक्क या स्टुडिओवरती माझा आणि श्रेयसदाचा आहे, तितकाच हक्क मला फॉलो केलेल्या प्रत्येक व्यक्तीचा या स्टुडिओवरती आहे. आणि जेव्हा स्टुडिओचं काम पूर्ण होईल तेव्हा मी व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना स्टुडिओची टूर पण देणार आहे. आणि लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा करणार आहे. ॲट द एंड हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये.